नमस्कार. आज आपण बोलणार आहोत SSC बोर्ड परीक्षेच्या अगदी शेवटच्या महिन्याबद्दल आणि त्यासाठी लागणाऱ्या एका जबरदस्त मास्टर प्लॅनबद्दल. फक्त 30 दिवस. हो, बोर्ड परीक्षेला आता फक्त 1 महिना उरलाय. आणि खरं सांगायचं तर हा शेवटचा टप्पा खूपच महत्वाचा असतो. पण मग प्रश्न येतो की हा 1 महिना इतका निर्णायक का असतो? म्हणजे वर्षभर अभ्यास केलाय, मग शेवटच्या महिन्यात असं काय वेगळं करायचं? तर घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. उलट एका स्मार्ट आणि फोकस्ड स्ट्रॅटेजीची गरज आहे. चला पाहूया ती काय आहे. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपला 1 महिन्याचा मास्टर प्लॅन कसा असेल. मग एक खूप महत्वाची गोष्ट, नवीन विषय आता अभ्यासायचे का? त्यानंतर प्रत्येक विषयाचं स्मार्ट प्लॅनिंग कसं करायचं, परीक्षेसाठी आपलं बॉडी क्लॉक कसं सेट करायचं, वेळेवर पेपर कसे सोडवायचे आणि शेवटी यानंतर पुढचा मार्ग काय असेल. चला तर मग सुरुवात करूया. ओके, तर आपल्या मास्टर प्लॅनमधला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम, नवीन विषय आता अजिबात नको. ही एक अशी चूक आहे जी शेवटच्या महिन्यात हमखास टाळायलाच पाहिजे. हो, हीच आहे ती सर्वात मोठी चूक. बघा, होतं काय की परीक्षेचा ताण जसा वाढतो ना, तसं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की अरे माझं हे राहिलंय ते राहिलंय, आणि याच गडबडीत ते एक सामान्य पण खूप मोठी चूक करून बसतात. म्हणजे बघा, काय करायचं नाही तर कुठलंही नवीन गाईड किंवा नवीन धडा आता सुरू करायचा नाही, नवीन मटेरियलच्या शोधात वेळ वाया घालवायचा नाही आणि मित्राकडे कुठलं नवीन पुस्तक दिसलं म्हणून आपलं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. याउलट काय करायला हवं, जे आपल्याला माहीत आहे त्याचीच उजळणी करायची, तेच धडे 2-3 वेळा वाचून पक्के करायचे आणि फक्त आपल्या नोट्स, पाठ्यपुस्तक आणि जुन्या प्रश्नपत्रिका यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. अगदी बरोबर. बोर्डाची परीक्षा ही काही तुम्हाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी नसते, तर तुम्ही वर्षभरात जे काही शिकला आहात त्याची ती एक प्रकारे उजळणीच असते. त्यामुळे शेवटच्या क्षणी नवीन काहीतरी वाचण्याच्या फंदात पडण्यापेक्षा जे केलंय तेच पक्क केलं तर यश नक्कीच मिळतं. चला आता पुढे जाऊया. आपण हे तर ठरवलं की फक्त रिव्हिजन करायची, पण प्रत्येक विषयाची रिव्हिजन करण्याची पद्धत वेगळी असते, बरोबर? म्हणूनच आता आपण बोलूया विषयनिहाय स्मार्ट नियोजनाबद्दल. म्हणजे प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा होईल. ओके, तर इथे आपण विषयांना 2 भागांत विभागू शकतो. पहिले आहे थिअरी विषय, म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञान भाग 2 आणि भाषा विषय. यांच्यासाठी रोज काय करायचं, तर दररोज किमान 1 ते 2 धड्यांची उजळणी करायची. आणि लक्ष कशावर द्यायचं, तर त्या धड्यातले महत्त्वाचे मथळे, कीवर्ड्स आणि मुद्दे पाठ करायचे. आणि हो, उत्तरं सुबक, नीटनेटकी लिहिण्याची सवय लावायची. आता दुसरा प्रकार म्हणजे गणित आणि विज्ञान भाग 1 सारखे विषय. इथे काय करायचं, रोज कमीत कमी 15 ते 20 उदाहरणं सोडवायचीच. दररोज न चुकता फॉर्म्युले म्हणजे सूत्र लिहून काढायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्तरं न बघता स्वतः गणितं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. बरं, आतापर्यंत आपण काय अभ्यास करायचा यावर बोललो, पण केव्हा अभ्यास करायचा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इथेच येतो बॉडी क्लॉकचा मुद्दा. हो, परीक्षेसाठी आपलं मन आणि शरीर या दोघांनाही तयार करावं लागतं. ही एक खूप सोपी पण अत्यंत प्रभावी ट्रिक आहे. आपली बोर्ड परीक्षा ज्या वेळेत असते, समजा सकाळी 11 ते 2, तर अभ्यासाची किंवा पेपर सोडवण्याची वेळ तीच ठेवायची. यामागचा उद्देश अगदी साधा आहे. परीक्षेच्या वेळेत आपल्या शरीराला आणि मनाला जागं राहण्याची, ॲक्टिव्ह राहण्याची सवय लावणं. आणि हे करायचं कसं, तर हे 4 सोपे टप्पे आहेत. 1. रोज परीक्षेच्या वेळेतच अभ्यासाला किंवा पेपर सोडवायला बसायचं. 2. त्या वेळेत एक पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून काढायची. 3. हे किमान 7 ते 10 दिवस तरी नियमितपणे करायचं. आणि 4. ह्याचा परिणाम काय होतो, तर मेंदूला त्या वेळेची सवय लागते, परीक्षेच्या वेळी झोप येणं किंवा कंटाळा येणं टाळलं जातं आणि तणावही कमी होतो. म्हणूनच म्हणतात की एकदा का तुमचं बॉडी क्लॉक परीक्षेच्या वेळेनुसार सेट झालं की अर्धा ताण तसाच निघून जातो. बघा, एक छोटीशी सवय किती मोठा मानसिक फायदा देऊ शकते. ओके, बॉडी क्लॉक सेट झालं. आता वळूया आपल्या अभ्यासातल्या ब्रह्मास्त्राकडे, म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका. पण त्या वापरण्याची एक योग्य पद्धत आहे. अनेक जण एक चूक करतात, ते फक्त प्रश्नपत्रिका वाचतात किंवा प्रश्नांवर वरवर नजर टाकतात. हा पूर्णपणे चुकीचा मार्ग आहे. योग्य मार्ग कोणता, तर टायमर लावून पूर्ण पेपर सोडवायचा. एका शांत खोलीत, जसं काय आपण परीक्षा हॉलमध्येच बसलो आहोत असं वातावरण तयार करायचं आणि पूर्ण 3 तास त्या जागेवरून न उठता पेपर लिहायचा. या दोन्ही पद्धतींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि किती वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या, तर किमान गेल्या 5 ते 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका नक्कीच सोडवायला हव्यात. यातून परीक्षेचा पॅटर्न काय आहे, कोणत्या धड्यांवर जास्त प्रश्न विचारले जातात याचा अगदी अचूक अंदाज येतो.
पण मग एक प्रश्न उडतोच की ठीक आहे, अभ्यास तर झाला, पण ऐन परीक्षेच्या वेळी उत्तरं कशी लिहायची, पेपर प्रेझेंटेशन कसं असावं, वेळ कसा मॅनेज करायचा, हे सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत नाही का? तर याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत आपल्या पुढच्या भागात. तर अभ्यास आणि प्रॅक्टिस तर आतापर्यंत बरीच झालीये, पण आता खरी कसोटी सुरू होते. परीक्षेच्या हॉलमधला आत्मविश्वास, तणावावर नियंत्रण आणि हो, शेवटच्या 7 दिवसांची आपली स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टी आता आपला फायनल स्कोअर ठरवणार आहेत. तर मग या प्रश्नाचा जरा विचार करूया की एका चांगल्या स्कोअरमध्ये आणि एका उत्कृष्ट स्कोअरमध्ये नक्की काय फरक असतो. कारण आता फक्त अभ्यास करून भागत नाही. याचं उत्तर पुस्तकात नाहीये, तर ते आपल्या मानसिकतेत दडलेले. म्हणजे बघा, वर्षभर केलेला अभ्यास, पूर्ण केलेला सिलेबस, हे सगळं एका बाजूला, पण परीक्षेच्या त्या 3 तासात आपण स्वतःला कसं सादर करतो यावर सगळं काही अवलंबून आहे. आपला आत्मविश्वास, तणावावरचं नियंत्रण आणि शेवटच्या आठवड्यातली रणनीती हेच खरे गेम चेंजर आहेत. चला तर मग सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. पेपरवर प्रभुत्व मिळवणं. आणि हे फक्त लिहिण्यापुरतं नाहीये, तर ते अचूकपणे आणि आत्मविश्वासाने करण्याबद्दल आहे. आता हे ऐकायला खूप साधं वाटेल, पण ही सवय खरंच खूप महत्वाची आहे. म्हणजे जेव्हा आपण सराव करतो तेव्हा अगदी बोर्डाच्या परीक्षेसारख्याच उत्तरपत्रिका वापरायच्या. प्रत्येक प्रश्नाचा नंबर स्पष्ट टाकायचा, व्यवस्थित मार्जिन सोडायची, प्रत्येक पानाला नंबर द्यायचा आणि हो, पुरवणी कशी जोडायची याचाही सराव करायचा. यामुळे काय होतं की परीक्षेच्या वेळी होणारा गोंधळ टाळता येतो. आणि आपलं ध्येय हेच आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टींची सवय होऊन जाते ना, तेव्हा एक प्रकारची मसल मेमरी तयार होते. मग परीक्षेच्या वेळी आपली मानसिक ऊर्जा ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाया जात नाही. आपलं सगळं लक्ष फक्त उत्तरं लिहिण्यावर केंद्रित होतं. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. विचार करा, पेपर तपासणाऱ्या व्यक्तीला दिवसाला शेकडो पेपर तपासावे लागतात. अशा वेळी एखादा सुवाच्य आणि नीटनेटका पेपर त्यांच्यासाठी खरंच एक दिलासा असतो. आपलं सादरीकरण हे आपल्या उत्तरांइतकंच महत्त्वाचं आहे. ते तपासणाऱ्यावर एक चांगली छाप पाडतं. म्हणूनच रोज किमान एक उत्तरपत्रिका लिहून काढण्याचा सराव करायलाच हवा. आपलं अक्षर वाचता येईल इतकं स्पष्ट असावं आणि शक्यतो खाडाखोड टाळावी. हा सराव म्हणजे गुणांपर्यंत पोहोचण्याचा एक सरळ मार्ग आहे, कारण यामुळे आपला पेपर तपासणाऱ्यासाठी सोपा आणि प्रभावी ठरतो. बरं, तर आता पेपर लिहिण्याच्या सरावातून आपण आपल्या मनाच्या तयारीकडे वळूया, कारण यशाचा खरा खेळ इथेच आपल्या मनात खेळला जातो. खरं सांगायचं तर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते आहे भीती आणि तणावावर नियंत्रण मिळवणं. परीक्षेच्या जवळ आल्यावर थोडं टेन्शन येणं, थोडी भीती वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे, पण त्यावर मात कशी करायची हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मग आपली मानसिक साधनं तयार ठेवूया. रोज सकाळी स्वतःला आठवण करून द्या, माझी तयारी चांगली झाली आहे. स्वतःची इतरांशी तुलना करणं तर पूर्णपणे टाळायचं. एखाद्या मित्राचा अभ्यास जास्त झाला असेल, पण प्रत्येकाचा वेग आणि पद्धत वेगळी असते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही परीक्षा आपल्या आयुष्याचा पाया आहे, संपूर्ण आयुष्य नाही. हा दृष्टिकोन ठेवला की तणाव आपोआप कमी होतो. आणि या सगळ्या धावपळीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे झोप. रात्रीची 7 ते 8 तासांची शांत झोप खूप आवश्यक आहे, कारण याच वेळेत आपला मेंदू दिवसभरात अभ्यास केलेल्या सगळ्या गोष्टी आठवणींमध्ये पक्क्या करत असतो. त्यामुळे झोपेशी तडजोड अजिबात नाही. चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टक्क्याकडे येऊया. परीक्षेच्या आधीचे शेवटचे 7 दिवस. याला एक प्रकारचा स्ट्रॅटेजिक स्प्रिंटच म्हणायला हवा. आता हे जे शेवटचे 7 दिवस आहेत ना, ते पूर्णपणे आपल्या हातात असतात. एकतर आपण घाबरून गोंधळ घालवू शकतो किंवा शांतपणे नियोजन करू शकतो. या दिवसात नवीन काहीही वाचायचं नाही, फक्त आणि फक्त पूर्ण उजळणी. विशेषतः जे विषय थोडे कठीण वाटतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं. शांत मन आणि आत्मविश्वास, भीती नको, फक्त नियोजन हवं. तर या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे वळताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. 10वीची बोर्ड परीक्षा म्हणजे काही लॉटरी नाहीये. इथे यश नशिबाने नाही, तर योग्य धोरणाने मिळतं. मग यशाचं सूत्र काय आहे, तर ते या 4 मुख्य स्तंभांचं मिश्रण आहे. पहिलं म्हणजे शिस्त, दुसरी म्हणजे कसून केलेली उजळणी, तिसरं म्हणजे अगदी परीक्षेसारखा केलेला सराव आणि चौथं म्हणजे एक कणखर मानसिकता. जेव्हा हे 4ही घटक एकत्र येतात तेव्हा यश निश्चित मिळतं. ही संपूर्ण रणनीती आता आपल्यासमोर आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवणं, सर्वोत्तम तयारी करणं. हे नक्कीच शक्य आहे,
परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.